हेलो गाइस, गुड मॉर्निंग एवरीवन। आज हम लोग जा रहे हैं, देखिए ये हमारा गांव है और हम लोग जंगल पार्टी करने जा रहे हैं। हम लोग ने दुकान से मैगी, कॉफ़ी और सब जो रहते हैं वो बर्तन ले लिए और अब भी हम लोग जा रहे हैं सीधा जंगल में मैगी बना के तो हम लोग पार्टी करने वाले हैं, ऐसे ही खाने वाले हैं। और ये जो मज़ा है ना गाइस, हाँ कसम ये मज़ा किसी में नहीं। और देखिए अभी हम लोग चल रहे हैं घने रास्ते से और आजू बाजू में पूरा जंगल है। हमारी पब्लिक, हमारी टीम आपको दिखा दो। ये देखिए हमारी टीम चल रही है यहाँ पे। देखिए ये आइटम से बात कर रहे हैं कॉल पे। अभी देखिए हम लोग एकदम घने रास्ते से चल रहे हैं। हम लोग को एक नदी के ऊपर जाने का है। नदी के बाजू में हम लोग सब क्या बोलते हैं उसको, पत्थर वत्थर गोला करके गावटी रिसोर्ट। देखिए हम लोग का गावटी रिसोर्ट, इसमें जो गाइस मज़ा है ना अलग ही लेवल का है। देखिए हमारी टीम यहाँ पे, दिस इज सलमान और ये इसका नाम क्या है, सम्राट। दिस इज सम्राट एंड दिस इज पृथ्वीराज एंड हमारा गाइस कैप्टन। देखिए देख सकते हैं आप, हमारे मेन बॉस। क्या बात कर रहे हैं? मेन बॉस हमारे टीम मेंबर प्रशिक, मिस्टर प्रशिक। अभी देखिए गाइस हमारी पूरी टीम आपको सामने दिखेगी, आ रही है एक एक जन कंधे पे लेके सामान के। अब ये हमारे कैप्टन मिस्टर प्रशिक यादव, दूसरा पृथ्वीराज, सम्राट और ये सलमान भाई सबसे अलग। चुप कर बे कुत्ते। और ये हमारे मामा और ये गुड्डू। देखिए आप भी आइटम से बात कर रहे हैं, नहीं सुधरेगा ये लड़का। देख तो कैसे शर्मा रहा। गाइस यहाँ पे देखिए सम्राट अशोक और पृथ्वीराज चौहान दोनों। नाइस। Yeah, what's up guys? सौरभ तांबे आमच्यासोबत आहेत आता आमचे गावचे सदस्य सागर तांबे। तर तुम्हाला आमचं गावठी रिसॉर्ट कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे काय वाटतं काय? मालूम आहे तेरा बाप को मत सिखायचा। आणि आम्ही आज प्लॅन केला की मॅगी वगैरे न्यायचा जंगलमध्ये। आणि गाईज खरं सांगतो जी मजा जी आहे ना गावची ती कुठेच नाही, मोठ्या रिसॉर्टमध्ये पण आहे। तुमचं म्हणणं असं आहे की जंगलमध्ये मंगल करायचं आहे का? प्यारी समझ गई। आणि जंगलमध्ये मंगल हा, पण तो मंगल वेगळा आणि हा मंगल वेगळा। आणि या मंगलची जी मजा आहे ना गाईज ती कुठेच नाही आहे, मुंबईमध्ये कुठेच नाही, कशातच नाही। आणि इतकं बरं वाटतं आहे की गावाला एकदम थंड वातावरण आहे, एकदम मस्तपैकी एकदम शांत वाटतंय। आमचं सामान आहे, सामान आहे हे बघा आम्ही याच्यामध्ये काय बोलतात त्याला, पार्टी वगैरे घेऊन आलोय। हे बघा मॅगी, कॉफी आणि सगळ्यात मेन म्हणजे मी सलमानला थँक्यू बोलतो, कारण दूधवाला बनलाय तो आमचा आज। आणि त्याच्या घरी गाई आहेत, त्यांनी दूध आणले फ्रीमध्ये आमच्यासाठी, त्याबद्दल थँक्यू सलमान। धन्यवाद साहेब। आमचे कर्णधार आहे, तुमच्या टीमचे कर्णधार आहे प्रशिक भाई आहेत यादव। तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या इथे, आमचं रिसॉर्ट कसं वाटलं? एक छोटंसं गावठी रिसॉर्ट आहे, एक कोकणातलं एक चांगलंच हे आहे। तर तुम्हाला कसं वाटलं हे बघून? जी कोकणाची मजा आहे ती आयुष्यात कुठं भेटणार नाही तुम्हाला। हे जे आमचं स्विमिंग पूल आहे, जरा इकडं स्विमिंग पूलकडं आपलं हे अतिशय खोली आहे आणि जास्त खोली नाही आहे, तिथं मस्त मजा करू शकता। थोडे पारसे दगडी आहेत पण मध्ये काहीच दगडी नाही आहे, मस्त मजा करू शकता तुम्ही, मस्त एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत। तिथं मस्त जेवण बनवून मस्त दगडीवरती बसून तुम्ही सर्व खाऊ शकता। मला कसली तिथं चिंता नाही, फक्त पुढं थोडी चिंता आहे, ती चिंतावरती जायचंच नाही आपण। आम्ही मॅगी, कॉफी, दूध हे आमचं दूधवाल्या भयांनी, हा आमचा दूधवाला भया, हे आमचं दूधवाल्या भयांच्या म्हशीचं दूध आहे। आमचे सदस्य आयुष तांबे, ट्रिपचे कर्णधाराचे असिस्टंट। तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटते, कारण की
काही ठिकाणाला तिथं फारसं खोल नाही, म्हणजे जसं की हा लहान मुलगा पण पोहू शकतो. त्याची खूप इच्छा आहे की मला पण पवायला शिकवायचे त्याला. ह्या दोघांना आम्ही पोहायला शिकवणार आहोत. जसं की सागर तांबे आले मुंबईवरून, आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्यांनी मॅगी वगैरे घेतली. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. दूधवाले भैया म्हणजे सौरभ तांबे यांनी पण दूध घेतलं. खूप छान वाटलं. तर थँक्यू काय. चला काही सगळ्यात मेन काहीच राहिलंय. तुम्ही एन्जॉय करा जरा. कसा आमचा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला ते सांगा. हॅलो गाईस, आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहेत ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही बघू शकता आणि आमची मॅगी फायनली तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आमची मॅगी. हे बघा गाईस, आणि होतं त्याच्यात नाही लागले. सुंदर मॅगी इकडनं हे ब्लॉक आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. खायला रांगा लागलेला आहे. बघा गाईस. मोठा मला आणि आता इथे वाटण्याची तयारी झालेली आहे. आणि आपला सलमान दादा पहिले मोठे मॅगी वाटत आहे. मोठ्या मामाला, कारण की मोठ्या मामाने मॅगी सगळ्यात मोठा क्रेडिट आपला जातो मामांना, कारण त्यांनी छान प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिला. त्याबद्दल धन्यवाद मामा. हे लवकर पाण्यात आणि त्यांना सगळ्यात मोठा क्रेडिट जातोय आजच्या दिवशी. आणि बघा आपला वाटप चालू झालेला आहे. आणि हे बघा गाईज, आम्ही मस्त अशा पाण्यात बसून एकदम मस्त पाण्याचा आनंद घेत घेत मॅगी खाणार आहे. तेव्हा सुंदर अशी मॅगी इथे झालेली आहे आपली. आपण पाहू शकता. हे बघा, ज्याला जिथे बसायचं आहे तिथे बसा, पाण्यात बसायचं पाण्यात बसा, दगडीवर बसायचं आहे दगडीवर बसा, किंवा झाडावर बसा, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे बसा. बघू शकता आपली मॅगी तयार झालेली आहे गाईज फायनली. आणि आम्ही काही चम्मच आणले नाहीत, कारण आम्हाला पूर्ण गावठी मॅगी खायची आहे. मोठा चम्मच बनवते बघ. बघा, आणि तुम्ही पाहू शकता चम्मच बनवण्याची टेक्निक. इथे चम्मच बनत आहे. चम्मच गाईज आम्ही वेफरचा रॅपर आहे त्याचा चम्मच बनवतो. चम्मच एकदम भारी, वाव, एक नंबर. चम्मच पण झालेला आहे बघा गाईज. जुगाड, इसे बोलते जुगाड करना. भेटूया आपण पुन्हा एकदा. सो हॅलो गाईस, आपण पुन्हा एकदा आलेलो आहेत आपल्या ब्लॉग मध्ये. बघू शकता आपण. हे बघा गाईस, आणि आमची मॅगी खाऊन झालेली आहे. वाजले किती रे? आणि आता आम्ही बनवतोय दूध. वाजले की नाही चहा. नमस्कार गाईज, बघू शकता तुम्ही आता आमची कॉफी. आणि इथं पण काय बनलंय हे बघा काय, आमची कॉफी तयार झालेली आहे अशा प्रकारे, नेस कॉफी. आणि हा सलमान. आणि हे बघा काय, आम्ही पहिले दूध आणलं होतं, हे म्हशीचं दूध होतं. तर ते आम्ही ॲक्च्युली मॅगीचा मसाला राहिला होता थोडा, त्याच्यामध्ये टाकलं तर ते फाटलं.
आणि मग हे दोघे खरवस पुन्हा गेले आणि दूध घेऊन आले आणि आता मी बोलतोय ना काय हा बोल ते आता फाटलेलं दूध आहे ना त्याचा आता एक खरवस बनवत आहे ते गावठी म्हणजे रानमेवा कोकणातला एक रानमेवा बोलतात ना त्यातला तो एक खरवस त्याचं नाव खरवस आहे अच्छा. ते मी खाऊन बघितला ना स्वादिष्ट आहे एकदम. वा खूप छान बरं वाटलं आम्हाला तुमच्याशी बोलून तुमचं भाषण ऐकून आम्ही जन्मात शाळेत नाही भाषण केलं खूप हे बघा गाईस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते दूध फाटतं आणि मग त्याचं हे बघा स्वादिष्ट आहे आणि त्याचं काय बोलतात त्याला खरवस बनतं ते खरवस आहे हे बघा आणि आपले खरवसचे शेप आपण बघू शकता इकडे खरवस शेप इथे बसले ना तेवढी टाकायला हे बघा गाईज आमची कॉफी मस्त झालेली आहे आणि आपली 2 पोरं पाण्यात पोहत आहेत अजून त्यांना काय बाहेर येण्याचं मन नाही आहे आणि आम्ही आता मस्त या थंडीतून म्हणजे पाण्याच्या थंडीतून आम्ही मस्त कडक कॉफीचा आनंद घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक खरवस बनते बघा आपले खरवस शेप इथेच आहेत सगळे हा प्लॅन पण नव्हता झाला हा प्लॅन गाईज आम्हाला आत्ता ॲड झाला आमच्या प्लॅनमध्ये हे आम्हाला नव्हतंच प्लॅनमध्ये ॲड नव्हतं बट ते दूध फाटलं ना त्यामुळे आम्ही आता बनवतोय हा बघू शकता आपण काय बोलू शकता याबद्दल आपलं खरवच बनतंय आणि आपलं दूध फाटलेलं पहिलं दूध आपलं फेल गेलं याबद्दल आपलं काय मत आहे आम्ही पण आलो गेलं आम्ही खूप तुम्हाला घेतला ना आणलं दूध वगैरे सॉल्टपणा केला ते गरम करायला पाहिजे होतं ते केलं नाही आम्ही ते सतत पाण्यात ठेवून दिलं आणि वरतून भांडी होती आमच्याकडं पण आम्ही मॅगीच्या ह्याच्यातून आम्हाला टाकायचं होतं त्यामुळे त्याचं जरा आप टेस्ट फिर बघायची होती कशी लागते बघू शकता आमच्यातली मस्ती आमच्याकडे आम्हाला ॲक्च्युली दूध गरम करायला पाहिजे होतं आणल्या कारण सलमाननी दूध काढून ताबडतोब आणलं होतं सलमानचं दूध होतं ते सलमानच्या म्हशीचं दूध होतं ॲक्च्युली म्हणून ते खराब झालं पण आमची चुकी आहे ॲक्च्युली ती नमस्कार मंडळी कॅन सी तुम्ही बघू शकता आपली स्पेशल कॉफी अशा प्रकारे इथे बनलेली आहे आणि ही आमची बर्फी गाईस ते दूध आमचं वाया नाही गेलं आम्ही त्याचं बर्फी बनवली आपल्याकडे जुगाडू माणसं कमी आहेत आणि बघा आम्ही मस्तपैकी कॉफी आणि मामांनी आपल्या नुसतं प्रतिसाद दिला बर्फीसाठी थँक्यू मामा आणि मस्त बर्फी बनवली बघा आता आम्ही बसून मस्त कॉफी बी देतो स्ट्रॉंग कॉफी झालेली आहे इसके बघा तो खतरो के खिलाडी सरब्यात त्याच्यात बोलतात ना आता आम्ही कॉफी पिणार आहे बेटा एकदा हे बघा हे दोघं जण यांचं काय मन भरत नाही पाण्यात घेऊन आधी त्यांना पोहायचं आहे मस्त पाणी पाण्यात काय कडक आता थंड झालं आणि चला मग भेटूया एकदा फायनली आमची ट्रिपचा टायमिंग संपलेला आहे हे बघा आपण बघू शकता आपली मंडळी येत आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी बोजा विस्तारा गुंडाळून आता बघा आपली फॅमिली एक आम्ही आता जात आहेत फायनली घरी आणि खूप खूप मिस करणार आम्ही हा आजचा दिवस आमच्यासाठी एक खूप छान गेला आजचा दिवस ॲक्च्युली खूप मजा केली गाईज आम्ही खूप आणि हा दिवस कधीच नाही विसरणार आम्ही सगळे खूप मजा आली सो हॅलो गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या गोयलगावचं दुकान बघा सुंदर त्याचं आणि आम्ही आता इथे कॅम्पा प्यायला आलो आहे आपण बघू शकता आपली टीम कॅम्पा जिरा सोडा ऑरेंज आणि आमचं गोयलगावचं दुकान आहे सुंदर त्याचा छोटासा पण चालतं खूप आणि आता आम्ही इथून सीधा कॅम्पा पिऊन डायरेक्ट इथून घरी हा रस्ता आम्हाला जाण्याचा आहे बघा हे गाव गोयले सुतारवाडी माझ्या स्वप्नातलो ह्यो माझो कोकण गाव म्हणतो सोडून माका नको जा मंगार मळे मंगार 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 मळे